महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबला। आता 15 डिसेंबरला नागपूरमध्ये शपथविधी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेरीस निश्चित। भाजप 22, शिवसेना 12 तर राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद। गृह खातं भाजपकडेच राहणार। शिवसेनेचा आपल्या मंत्र्यांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला। नाराजी टाळण्यासाठी सेनेची युक्ती। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच माझीही इच्छा। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं वक्तव्य। शरद पवारांचे 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळवा असं भाजपनं अजितदादा आणि पटेलांना सांगितलंय। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। तर शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, राऊतांना विश्वास। पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढायला हव्यात। पालिका स्वबळावरती लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। तर नैराश्यातनं राऊतांचा एकला चलोरेचा नारा। वडेट्टीवारांची टीका। हिंदू हिताची भाषा करणारे भाजप नेते रेल्वेनं दादरमधील मंदिराला दिलेल्या नोटिसीबद्दल गप्प का? उद्धव ठाकरेंनी विचारला सवाल। तर तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, भाजप नेत्यांचा पलटवार। नेहरूंना सोडा, तुम्ही काय केलं ते सांगा। संसदेतल्या पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात। बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवण्याचंही दिलं आव्हान। ई-पॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील अनेक भागात रेशन वितरणाला फटका। ग्राहकांच्या रेशन दुकानाबाहेर लांबच लांब रांगा। आणि अभिनेता अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन। चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी सकाळी अटक तर संध्याकाळी जामीन मंजूर।